बातमी पालघरमधनं आहे। पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या जव्हारच्या पर्यटनात आता आणखी एक आकर्षणाची भर पडली आहे। सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या दाभोसा धबधब्यावर अत्याधुनिक अशा ग्लास स्काय वॉक उभारण्यात आलेला आहे। 15 मीटर लांब आणि 5 फूट रुंद असलेल्या या स्काय वॉकला पुढे 5 मीटरचा विविंग डेक सुद्धा आहे। पारदर्शक काचेवरून चालत पर्यटकांना धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे। पावसाळ्यात जव्हारमधला प्रसिद्ध राजवाडा, हनुमान पॉइंट तसंच दाभोसा धबधबा यासह इतर पर्यटन स्थळं पाहायला मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात यासह वेगवेगळ्या भागातनं हजारो पर्यटक जव्हारमध्ये दाखल होतात। महाराष्ट्रातला दुसरा ग्लास ब्रिज आणि कॅन्टिलिव्हर प्रकारातला पहिला ग्लास स्कायवॉक येत्या स्वातंत्र्यदिनी पर्यटकांसाठी खुला होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्यातलं मिनी माथेरान असलेल्या जव्हार तालुक्यात प्रसिद्ध असलेला दाभोसा धबधबा या ठिकाणी पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी जे जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी जो स्काय वॉक पहिला ग्लास स्काय वॉक बांधण्यात आलेला आहे। या 2 कोटी रुपये खर्च करून या स्काय वॉकचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि मनमोहक असं हे दृश्य आहे, हे या ठिकाणाहून पर्यटकांना दिसणार आहे। जव्हारमध्ये आल्यानंतर हा कोणताही पर्यटक या ठिकाणी येतो आणि अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे, हे आपल्या नजरेत अनुभवतोय। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्लास स्काय वॉकसाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे आणि एका साईडला कनेक्टिव्हिटी आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्ण आकाशात असलेला हा ग्लास स्काय वॉक राज्यातला पहिला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जव्हार तालुक्यातली जव्हार या दुर्गम भागातल्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी हा ग्लास स्काय वॉक बांधण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे एकूणच बांधकाम करण्यात आलेलं आहे। या ची जी देखभाल दुरुस्ती आहे ती त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आलेली असून त्याच्यामार्फत या ठिकाणचा जो विकास आहे, जो निधी येणार आहे, त्या निधी संदर्भातला जो खर्च तो या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहता हा जो ग्लास स्काय वॉक आहे हा याचं जे उद्घाटन आहे ते येत्या 15 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळं पर्यटकांसाठी एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर, जव्हार, दाभोसा।